तर चला आज आपण बनवूया व्हेजिटेबल पुलाव। एक शिमला मिरची, एक टमाटर, एक कांदा, थोडासा गोबी, अर्धी वाटी शेंगदाणे, 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण घ्यायचा। तेल गरम करायला ठेवलं, कुकरला लावणार आहे भात। त्यामध्ये जिरं, रेग्युलर स्पायसेस टाकायचं आणि जे चिरून ठेवले भाज्या ते सगळ्या टाकायच्या, मिक्स करायच्या, 2 मिनटं हलवायच्या व्यवस्थित। अर्धा चमचा हळद टाकायची आणि हा फ्राईड राईस मसाला आहे तो टाकायचा आणि स्वच्छ धुतलेलं तांदूळ टाकायचं। 3-4 वेळा तांदूळ धुवून घ्यायचं व्यवस्थित। टेस्टनुसार नमक टाकायचं। 2 ग्लास पाणी वाटायचं। 2 वाटी तांदूळ आहेत। थोडीशी कोथिंबीर टाकायची, हलकीशी उकळी येऊ द्यायची। 1 चमचा तूप टाकायचं आणि कुकरचं टोपण लावून एकच शिट्टी होऊ द्यायची। एका शिट्टीनंतर बघा किती मस्त भात झाला आहे। मुलांच्या टिफिनला पण तुम्ही देऊ शकता, नाश्त्याला वगैरे बनवू शकता। चपाती भाजी खायचं मन नसेल तेव्हा पण बनवू शकता। तर चला मग फॉलो करा। थँक्यू।